आम्ही ठाकरे आहोत, आम्ही मातोश्रीमध्ये राहतो, आम्हीच मालक आहोत, हे सगळे आमचे लोक आहेत, पगार लोक आहेत, ह्या भावनेनं आदित्य आज काम करतोय. का माणसं मराठी माणूस किती टक्के होता 25 वर्षाच्या आधी मुंबईमध्ये, आणि आज मराठी माणूस किती टक्के आहे याचं उत्तर उद्धव ठाकरे दिलं पाहिजे आम्हाला. आणि फक्त 9-10% असतील, 50% जो होता मराठी माणूस तो फक्त 9-10% शिल्लक असेल, तर त्याला जबाबदार नेमका कोण? उद्धव ठाकरे तुम्ही नाही. आता आदित्य म्हणे रात्री 11 वाजता येतो आणि जातो बाहेर आणि सकाळी येतो. कुठं जातो रात्री तो? तुम्ही ऑब्वियस मराठा सर, आणि आता जरांगे पाटील ज्या पद्धतीने आंदोलन वगैरे करतायत, पहिली गोष्ट जरांगेंचं मला अभिनंदन केलं पाहिजे. नंबर 1 की त्यांनी चांगली भूमिका घेतली. राज ठाकरेंबद्दल काय वाटतं सर? दोस्तीसाठी माणूस तो फार चांगला आहे. उद्धव ठाकरे सारखा आतल्या गाठीचा नाही आहे, कपटी नाही आहे राज ठाकरे. नमस्कार, मी रोहन धालवलकर. इसाब निधी चॅनलच्या माझी माणसं या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्या भेटीला जो माझा माणूस आलाय, जो आपला आहे, जो महाराष्ट्राचा आहे, भारताचा आहे, प्रत्येकाच्या मनातला माणूस आहे, जो कोकणाचा आहे, ते म्हणजे रामदासजी कदम सर. तर मी कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी सर तुम्हाला 2 पुस्तकं भेट देऊ इच्छितो, जे तुम्ही स्वीकारावीत. देश बीश वैभव पाटील सर, मुळात तुम्हाला पुस्तकं द्यायचं कारण म्हणजे तुमच्यावर पुस्तक लिहायला हवं इतकं तुमचं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे, आणि एवढी वर्ष तुम्ही आज शिवसेनेबरोबर बाळासाहेबांबरोबर काम केलं, आणि आता एकनाथ शिंदे आणि पूर्ण या युतीच्या सरकारमध्ये आहात. सर, मुळात पहिला प्रश्न हाच आहे की का वाटलं राजकारणात यायला तुम्हाला? कधी वाटलं, आणि तो एक दिवस कधी होता तो की तुम्हाला असं वाटलं? नक्की दिवस सांगता येणार नाही, पण मी 10वीला त्यावेळेला होतो, वाबी चव्हाण हायस्कूलमध्ये. ओके. 1968-69 सालामध्ये असेल. ओके. त्यावेळेला एक घोषवाक्य होतं शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झगडणारी शिवसेना. हे घोषवाक्य ऐकून मी शिवसेनेकडे आकर्षित झालो, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी. तर एका शब्दामुळे मी शिवसेनेमध्ये सहभागी झालो. त्यावेळेला मला वाटतं मी 10वीला असेल, आणि निवडणुकीचं काम त्यावेळेला होतं, प्रत्येकाच्या घरी नेऊन त्या स्लिपा पोचवायच्या. ते पेट्रोमॅक्स लावून मी झोपडपट्टीमध्ये राहायचो हनुमाननगरच्या. ओ माय गॉड. ते पेट्रोमॅक्स लावून सगळ्यांच्या घरी शाळेत असताना त्या निवडणुकीच्या मी स्लिपा आम्ही पोचवायचो. त्यावेळेला झेंडे लावायचो. त्यावेळेला अशी माझी सुरुवात झाली राजकारणामध्ये, शिवसेनेमध्ये येण्याची. जे बाळासाहेब समोर, मराठी माणूस न्याय हक्क समोर, आणि प्रवेश असं झालं. सर, एक कार्यकर्ता ते एक मोठा नेता, आम्ही बघितलंय तुमचा प्रवास. आज आम्हाला आमचा माणूस का वाटतो सर? कारण तुम्ही जो एक खूप 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 खालच्या एक नॉर्मल कुटुंबातून एका पदापर्यंत सर पोहोचलात, आणि आज महाराष्ट्राला आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. तर हे सर, हे काय असतं? हे काय रसायन आहे तुमचं सर? माझं रसायन म्हणण्यापेक्षा माणसं घडवण्याचं काम शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. बरं. म्हणजे आपण एका दगडाला सेंदू लावून देव बनवतो, तसं माझ्यासारखा एका कांदिवलीच्या, कदमवाडीच्या, हनुमाननगरच्या झोपडपट्टीमध्ये राहणारा रामदास कदम, जो शिवसैनिक, एक गटप्रमुख, उपशाखा प्रमुख, शाखा प्रमुख, आमदार, नामदार, नेता, ही सगळी किमया शिवसेना प्रमुखांची, ही त्यांची. मी संघर्ष केला, प्रचंड संघर्ष केला मी, त्यावर कुठे दुमत नाही. अगदी कांदिवलीला शाखा प्रमुख म्हणून काम केलं. त्यावेळेला तिकडच्या आमदाराला पण काँग्रेसच्या मला विचारायला लागायचं, येऊ का कांदिवलीला मी. ओके. इतकं प्रचंड मी काम देखील माझं तिकडे होतं. म्हणजे आमदाराच्या तोडीला माझं काम होतं. शिवसेना प्रमुख स्वतः 1985 सालामध्ये माझ्या शाखेचं उद्घाटन करायला आले होते. बापरे. मी तो लाल दगड असतो, जो आंबा दगड कोकणामध्ये, बरोबर, तो आणून किल्लाची शाखा बनवली होती कांदिवलीला मी. त्याचं उद्घाटन 85 सालामध्ये, 84-85 असेल. मी त्याचं उद्घाटन साहेबांच्या हस्ते केलं होतं. मला अजून आठवतंय, साहेबांनी माझी पाठ थोपटली होती,
आणि मला त्यांनी एवढंच सांगितलं होतं, तुला कुठलंही काम पडलं तर कुठल्या नेत्याकडे जाऊ नको, डायरेक्ट माझ्याकडे ये. ओके. डायरेक्ट माझ्याकडे ये तू. तुला मध्ये कुणाकडे जायची आवश्यकता नाही बिलकुल. मी स्वतःला भाग्यवान समजतो की जो 50 वर्ष साहेबांसोबत राहण्याचं मला भाग्य लागलं. मी फार नशिबान स्वतःला समजतो. अनेक वेळेला साहेबांची शाबासकीची थाप पाठीवर पडली माझ्या. आणखी जीवनात सार्थक झालं. आणि काय होय, काय होय. पण सध्याच्या मुलांना जेव्हा तुम्ही हे कार्यकर्ते जे म्हणतात की आम्हाला पटकन नेता व्हायचंय, अचानक नाही भाऊ, तसं चुकीचं आहे. हा, आम्ही प्रचंड संघर्ष केला. आज छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट म्हणून जे म्हटलं जातं, विमान खाली उतरलं की छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरती आपलं स्वागत आहे असं बोललं जातं लगेच विमानामध्ये. खरंय. त्याचं पहिलं आंदोलन मी केलंय. पहिलं आंदोलन, पहिली केस माझ्यावरती झाली. छत्रपती शिवाजी एअरपोर्टला शिवाजी महाराजांचा पुतळा घेऊन टॅक्सीवरती बसून मी असा लोंबकळत होतो, पाठीमागे पोलीसच्या गाड्या, असं कधीही पडलो असतो, मेलो असतो. पहिलं आंदोलन माझं ते होतं एअरपोर्टला. साहेब खुश झाले होते. त्यावेळेला सगळ्या वर्तमानपत्रामध्ये हेडिंग होती ती मोठी. आणि ज्यावेळेस नाव दिलं गेलं छत्रपतींचं, मला खूप समाधान वाटलं. खूप मला इतिहास माहिती असेल. नाही कोणाला माहिती. खरंय, नाही कोणाला माहिती. हे मला वाटतं 84-85 ही घटना असेल. अनेक गोष्टी झालेल्या आहेत. अनेक केसेस माझ्यावर झाल्या होत्या. सगळ्या गोष्टी तर उघडपणे नाही बोलू शकणार दुर्दैवानं. पण ते आठवड्यातून निम्मा वेळ न्यायालयात जायचं, कोर्टामध्ये जायचं. जितक्या शिवसेना प्रमुखांनी आंदोलन घेतली ते प्रत्येक आंदोलनाची केस माझ्यावरती होती, गुन्हा माझ्यावरती होता. अगदी ज्या वेळेला मला वाटतं 76ला असेल, 77ला आणीबाणी लागली होती. त्यावेळेला पोलिसांनी आमची नालबंदी केलेली आहे. शाखेतनं उचलून घेऊन गेले होते. सगळं भोगलंय आम्ही, सगळं सोचलंय. कधी पोलिसांनी केस ओढून काढले, ते टक्कल नाही आहे, केस ते ओढून काढले आहेत, केस गेलेले आहेत. ते सगळ्यातून आम्ही बाहेर पडलोय. असंच नाही सगळं नेतापद मिळालं, असंच मंत्रीपद नाही मिळाली, अशीच आमदारकी नाही मिळाली. संघर्ष केलाय त्यासाठी, प्रचंड संघर्ष केलाय. ऍक्च्युली सर, म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही जे अष्टप्रधान मंडळ, जे मगाशी आपण ऑफलाईन बोलत होतो, जे काही मोठी 7-8 माणसं होती, मनोज जोशीचा योगदान आहेच. ओके. दुर्दैवानं उद्धवजींनी त्यांचा इतका अपमान केला की शिवाजी पार्कच्या जाहीर सभेमध्ये त्यांना व्यासपीठानं खाली उतरायला लावलं. ते आले तेव्हा उद्धवजींच्या पायाला हात लावलं त्यांनी. त्यांनी तोंड फिरून घेतलं आणि काही लोक समोर ठेवली होती घोषणा द्यायला त्यांच्या विरोधामध्ये. आणि मनोज जोशींसारख्या माणसाला, ज्यांनी शिवसेना प्रमुखांच्या खांद्याला खांदा लावून पक्षाचं काम केलं, त्यांना व्यासपीठानं खाली उतरायला लावलं. भुजबळ तर गेलेच, भुजबळ गेले, पण लीलाधर ढाके असू देत, सुधीर जोशी असू देत, नवलकर असू देत, सफदर असू देत, वामनराव माडिक असू देत, दत्ताजी साळवी असू देत, दत्ताजी नरावडे असू देत, ही सिनियर, माझी तर आमची तर सेकंड फळी, ही सगळी सिनियर माणसं, नेते, सिनियर नेते. आणि अशी शिवसेना उभी नाही झाली. आज कसं आहे, आदित्य ठाकरेला वाटतं माझ्या बापाची शिवसेना आहे, म्हणजे उद्धवची आहे. आम्ही मालक आहोत आणि हे सगळे बाकीचे आमचे नोकर आहेत. म्हणजे आदित्य आज असंच वागतोय. आज मी जबाबदारीने बोलतोय. अतिशय मला दुःख होतं, वेदना होतात. आम्ही जे भोगलंय ना, ते यांना कल्पना नाही याची काय. आम्ही ठाकरे आहोत, आम्ही मातोश्रीमध्ये राहतो, आम्हीच मालक आहोत, हे सगळे आमचे नोकर आहेत, पगार नोकर आहेत, ह्या भावनेनं आदित्य आज काम करतोय. उद्धव ठाकरेचं योगदान काय तसं, आम्ही सिनियर आहोत. उद्धव ठाकरे तर त्यावेळेला फोटोकॉपी करत होता, फार जुनियर आहे मला. शिवसेना प्रमुखांनी जे कष्ट घेतले, बरोबर, 1960 सालामध्ये ज्या वेळेला बेळगाव, कारवार, धारवाड, निपाणी सह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, मुंबई गिळण्याचं काम चाललं होतं, त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी जे आंदोलन घेतलं, त्यावेळेला गेले असतं ना ते बांद्र्याला, साहेब स्वतः होते ना उभे तिकडे. ही साधी गोष्ट नाही आहे. साहेबांनी जेल भोगलाय, मुंबई पेटली, शेवटी साहेबांना बाहेर आणून अपील करायला लावलं की शांत का, थांबा. सगळं शांत झालं. मग साहेबांनी सगळं मिळवलंय. मराठवाडा विद्यापीठाच्या वेळेला, नामांतराच्या वेळेला साहेब स्वतः गेले होते ना तिकडे, संघर्ष केला ना साहेबांनी.
असंच नाही शिवसेना ही मोठी झाली. खरंय. उद्धवने आदित्याला याची कल्पना नाही, खरंय. त्यांना कल्पना नाही, यांना सगळं आयतं मिळालं, त्यांना सगळं आयतं मिळालं आणि त्यामुळे ही आम्हीच मालक आहोत, त्याचे आम्हीच मालक आहोत, ही भावना त्या दोघांमध्ये निर्माण झाली. आम्हाला दुःख होतं हे सगळं आम्ही पाहिलं ना, आता फार दुःख होतं आम्हाला. तुम्ही स्वतः सर उभी राहिलेली शिवसेना पाहिली आणि ती आता विस्कळत गेली एक्झॅक्ट शिवसेना. दुःख होतं, वेदना होतात, वेदना होतात. पण ह्याचा सर मराठी माणसाला खूप बाहेरचे जे आता बघा, आता मानव यांना मानव, तुम्ही पण अप्रत्यक्ष रीतीने पहिल्यापासून भाजपबरोबर युती होती, पण तेव्हाचे भाजपचे नेते वेगळे होते, आताचे वेगळे आहेत सर. सर कुठेतरी असं वाटतं की कुरघोडी होते की काय आपल्या मराठी नेत्यांवर किंवा तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोणी अडवलंय मुत्सद्दी राजकारण करण्यापासून? जे भाजपचे नेते मुत्सद्दी राजकारण करतात ते तुम्हाला कोणी अडवलंय? तुम्ही करू शकता ना. बरोबर आहे, राईट. आपणच कमी पडतो ना. एक्झॅक्टली. दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपण आपलं आत्मपोषण केलं पाहिजे ना. आपण आपलं आत्मपोषण केलं पाहिजे ना. ते विद्वान आहेत. सर तुम्हाला भाजपच्या असं कुठला काय त्यांची अशी एक गोष्ट वाटते जी आपण आता तुम्ही म्हणाल कमी पडते? त्यांचं कसं असतं बघा, ते पुढच्या 20-25 वर्षाचा विचार करतात. ते व्हेरी गुड. आजचं नाही, आता लगेच उद्या एवढे आमदार आले पाहिजे असं नाहीये, पण पुढच्या 20-25 वर्षाचा ते विचार करतात, बघतात ते, आणि तशी पावलं ते उचलतात, तशी संघटनेची बांधणी करतात ते. आणि आमचं कसं फक्त जय भवानी जय शिवाजी झालं, घोषणा दिली, मिटिंग झाली, वातावरण झाली की आम्ही संपलो, आम्ही घरी बसलो, तसं नाहीये. सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत अशातला भाग नाही. बरोबर आहे. पण एक गोष्ट तुम्हाला मान्य केली पाहिजे, नरेंद्र मोदीजी आज पंतप्रधान नसते तर राम मंदिर झालं असतं का? शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं. बरोबर, शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं, अशक्य गोष्ट होती. आज उद्धव ठाकरे काय बोलतोय, ते न्यायालयातून झालं. काय न्यायालयातून झालं? काही गोष्टी मान्य, 370 कलम जे आहे ना, आता हे काश्मीरचं 370 कलम मोदी नसते तर झालं असतं का? ते हटलं असतं का? नाही ना, हो, नाही, शक्यच नव्हतं ना. कुणाचाही अगदी भावना कोणाला असताना तर ते अशक्य होतं. आणि काल मला अति आनंद झाला 8 दिवसाच्या आधी की काश्मीरमध्ये 6,000 कोटीची भूमिपूजन केली कामांची मोदीजींनी. 6,000 कोटीची काश्मीरमध्ये. आहात कुठं तुम्ही? आज तिकडे आपला झेंडा तिरंगा फडकतोय, त्याचं 100% क्रेडिट फक्त मोदीजींचं आहे. आज संबंध देशामध्ये अर्थव्यवस्था तुमची 5व्या नंबरवरती आणली त्या माणसाने, आपल्या देशाची. द्या ना त्याला क्रेडिट, त्या माणसाला जे आहे ते स्वीकारा ना तुम्ही, शिकायला त्या माणसाकडून. सर मग काँग्रेस कमी पडली असं वाटतं का या सगळ्या राष्ट्रीय पातळीवर? म्हणतोय हे बघा, आता ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा आहे, हे तुमच्या बघण्यावरती अवलंबून आहे असं मला वाटतं. तुम्ही काँग्रेसनी आतापर्यंत इंदिराजींचं तर महान होत्या, त्या डोंगा एवढ्या होत्या, त्यांच्यावरती मी बोलणं चुकीचं आहे, पण तेव्हापासून गरिबी हटावचा नारा दिला होता. गरिबी हटाव. खरं, तुम्ही गरिबाला हटवली होती ना. काय केलं गरिबांसाठी? उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या ना, गरीब आणखी वाढलं ना. नुसतं घोषणा देऊन चालत नाही ना, त्याची अंमलबजावणी महत्त्वाची. हम सब एक आहे ही घोषणा कोणाची आहे? काँग्रेसचीच ना. मग जातीदंगली जास्त काय झाल्या त्याचं उत्तर मला कोण देईल? द्याल तुम्ही? हम सब एक आहे? नाही ना. नुसतं घोषणा देऊन चालत नाही. भावनात्मक ब्लॅकमेल करून लोकांची मतं घेणं हे सोपं होतं त्यावेळेला. आता नाही तेवढं सोपं होणार. पण भाजपने सर जे सोशल मीडिया आता मॅनेज केलं आहे बऱ्यापैकी, आणि हे इथे कुठेतरी आपण नेते कमी पडतोय का महाराष्ट्रातले जे शिवसेनेचे? एकच गोष्ट नाही, अनेक गोष्टी आहेत त्या. एकच गोष्ट नाही याच्यामध्ये. मुळामध्ये उद्धव ठाकरेंनी जी भूमिका घेतली काँग्रेससोबत जाण्याची, तिथं मोठी चूक केली. ओके. शिवसेना प्रमुखांच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम त्यांच्या मुलांनी उद्धव ठाकरेंनीच केलं. शिवसेना प्रमुखांनी शिवाजी पार्कच्या जाहीर सभेत सांगितलं होतं की ज्या दिवशी काँग्रेससोबत जाण्याची वेळ माझ्यावरती येईल त्या दिवशी शिवसेना नावाचं माझं दुकान मी बंद करून टाकेन. खरंय. जाहीरपणे सांगितलं होतं. एकदा नाही, 10 वेळा साहेब बोलले. खरंय. आणि उभं आयुष्य शरद पवारांनी काँग्रेससोबत साहेबांनी संघर्ष केला. संबंध आयुष्यभर फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत, शरद पवारांसोबत. आणि ज्यांच्याकडे शिवसेना प्रमुखांनी उभा आयुष्य संघर्ष केला त्यांच्याच मांडीवर जाऊन उद्धव ठाकरे बसले मुख्यमंत्री बनण्यासाठी. ते दुःखद वाटलं.
त्याचं दुःख होतं, त्या वेदना होत आहेत. मी मातोश्रीतनं बाहेर पडलो. उद्धवजींना विचारून घ्या, मी एवढं सांगितलं, उद्धवजी तुम्ही पाप करत आहे, बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लागणार नाही, नका करू तुम्ही, जा युतीमध्ये. बघा तुम्ही म्हणता शहा साहेबांनी तुळजा भाऊंची शपथ, आमच्या दोघांमध्ये असं ठरलं होतं की दोघांना 50-50% मुख्यमंत्री शिवसेनेचा बनवणार. का हो मला सांगा, तुमचे 50 आमदार त्यांचे 120 आमदार, तुम्हाला का मुख्यमंत्री बनवतील ते? बरोबर आहे. तुम्हाला लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्रीपद मागण्याची. तुमची ताकद तुम्ही उभी करून घ्या. तुम्ही 100 आमदार निवडून आणा, तुम्ही 120 आणा आणि घाला मुख्यमंत्रीपद. बघा खुलीमध्ये तुम्ही म्हणता आम्ही दोघांची मिटिंग झाली, मग तिथून बाहेरनंतर तुम्ही पत्रकार परिषद करून जाहीर करायला होतं की असं ठरलंय की शिवसेनेला पण 2.5 वर्ष आणि त्याला पण 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद. का तुम्ही सांगितलं नाही? बरोबर. नंबर 3, मोदीजी शहाजींच्या समवेत तुमच्या जाहीर सभा झाल्या. त्या जाहीर सभेमध्ये त्यांनी सांगितलं की उद्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल आमचा महाराष्ट्राचा. एकदा नाही 10 वेळा सांगितलं. तुम्ही का थांबवलं नाही? किंवा तुम्ही तर आम्हाला कमिटमेंट केले 2.5 वर्षाची. बोलू शकला असतात ना, का बोलत नाही? असं नाही होत राजकारणामध्ये, असं नाही होत. आणि म्हणून मग काँग्रेसमध्ये जायचं आणि तिथून मुख्यमंत्री व्हायचं, शिवसेना प्रमुखांच्या गणितामध्ये बसत नाही. खरं. शिवसेना प्रमुख जिवंत असते तर उद्धव ठाकरेला काँग्रेससोबत जाऊन मुख्यमंत्री होऊ दिला असता? नाही, त्याचं झालं नसतं. बघ रामदास कदमला मंत्रिपदानं काढून रामदास कदमचं खातं त्याच्याच मुलाला कॅबिनेट बनवून आदित्य ठाकरेला हे साहेबांनी स्वीकारलं असतं? नसतं ना, नसतं ना. बघा शरद पवार साहेब आज पण जुन्या लोकांना सोडत नाहीत, त्यांचा सन्मान करतात, त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेतात. पण इकडे उद्धवचं असं नाही. रामदास कदमला काढून टाका, दिवाकर रावतेला काढून टाका, त्यांना मंत्रिपद देऊ नका. मग अपक्ष आमदार जे आलेत, अपक्ष आमदार, त्यांना मंत्रिपद द्या. ते कशासाठी द्या? का खोक्याचं राजकारण आहे का? संशयाला जागा आहे ना, जागा आहे ना. काय न कळणार की आम्ही काय दुधखोळी नाहीत ना. पण ही खेळी बाळासाहेबांनी अशी कधी केली नाही. जे कपटी राजकारण बाळासाहेबांनी कधी केलं नाही. साहेब तोंडावर बोलायचे, वाईट वाटत नाही कधी, बिलकुल नाही. तेवढं प्रेम देखील करायचं. पण हे सगळं उलटच आहे. हे उलटच सगळं आहे. इथं वाईट का वाटतं? 25 वर्ष महानगरपालिका मुंबई उद्धव ठाकरेंकडे आहे. मला 2दा विधान पक्ष दिली मुंबईची, पण महानगरपालिकेच्या कामामध्ये मी हस्तक्षेप करत नाही, अजिबात नाही, बिलकुल नाही. जायचं पण नाही. महापौराला बसवायला पण मी जायचं नाही. माझ्या समोर जायचे उठून. इतकं कपटी आणि खालच्या पातळीचं राजकारण उद्धव ठाकरेचं. मग मला सांगा तुम्ही, 25 वर्ष मुंबई महानगरपालिका तुमच्या हातामध्ये आहे. 50,000 कोटीचं बजेट मुंबई महानगरपालिकेचं आहे. मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं? उद्धव ठाकरे उत्तर देतील? फक्त निवडणुका आल्या की मुंबई गुजरातला जोडणार आहेत, बस. मराठी माणसाने एक आणि मला पुन्हा महानगरपालिका द्या. एक कर्मी कार्यक्रम एवढाच उद्धव ठाकरेचा. मुंबई आता गुजरातला जोडणार आहेत. तुम्ही मराठी माणसासाठी काय केलं 25 वर्षामध्ये, 30 वर्षामध्ये? आता मी टक्क्याकडे आता बाज बोलणार नाही, निवडणुकीला बोलणार आहे काय गोष्टी. का माणसं आमची मराठी माणूस किती टक्के होता 25 वर्षाच्या आधी मुंबईमध्ये, आणि आज मराठी माणूस किती टक्के आहे, याचं उत्तर उद्धव ठाकरे दिलं पाहिजे आम्हाला. आणि फक्त 9-10% असतील, 50% जो होता मराठी माणूस तो फक्त 9-10% शिल्लक असेल, तर त्याला जबाबदार नेमका कोण? उद्धव ठाकरे तुम्ही नाहीत का? मराठी माणूस सगळा ते कुठं बदलापूर, शहापूर, कळवा, मुंबईच्या नालासोपारा, इथे सगळा मराठी माणूस मुंबईच्या बाहेर का गेला? जबाबदार तुम्ही नाहीत उद्धव ठाकरे? याचं उत्तर कोण देणार? मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झगडणारी शिवसेना, हे शिवसेना प्रमुखांचं घोषवाक्य म्हणून आम्ही आलो. आज तिथे भगवा झेंडा हातामध्ये घेतला. त्या मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं? का मुंबईतनं त्यांना बाहेर काढलात तुम्ही? तर जबाबदार तुम्ही नाही? याचं उत्तर उद्धव ठाकरे देऊ शकणार नाही. फक्त सकाळी उठायचं, एका बाजूला संजय राऊत, दुसऱ्या बाजूला हे स्वतः, मग आता या तालुक्यात जा, त्या जिल्ह्यात जा, फक्त शहा मोदींना शिव्या घाला आणि एकनाथ शिंदेना, हा एक कलमी कार्यक्रम हातामध्ये आहे. आणि 40 आमदारांना खोक्याने गद्दार. याच्या पलीकडं विकास हा विषय नाही. काय विषय नाही. स्वतः 2.5 वर्ष मुख्यमंत्री झाले, मातोश्रीत बसून झाले. 2दा फक्त गेले मंत्रालयामध्ये, काही केलं नाही. फाईल वगैरे सह्या केल्या आणि अजितदादा पैसे वाटत होता.
हे सयाजी गाव. अरे तुम्हाला दुसऱ्यांना बोलण्याचा हक्क आहे का त्या एकनाथ शिंदे ना? त्यापेक्षा 40 आमदार, त्यातले 10 मंत्री, 10 अपक्ष, 50 आमदार, 13 खासदार आपल्याला सोडून का जातात त्याचं आत्मपरीक्षण तुम्ही केलं पाहिजे ना स्वतःचं. असे 25 गुलाब पाटीलने असे 25 आमदार बसले होते गुवाहाटीला गेल्यानंतर. सगळे बाकीचे 25 आमदार बसले होते. त्यांनी सांगितलं साहेब आपण भाजपसोबत जाऊया ना, आपण भाजपसोबत जाऊया ना. ओके, हे सगळ्यांना आणतो आपण, सगळे येत आहेत. गेट आउट, तुम्ही पण गेट आउट, उठा चालते व्हा. हो, उठा आणि चालते व्हा, ही भाषा उद्धव ठाकरेंची. 25 आमदार उठले, गाडी पकडली आणि गुवाहाटीला गेले. मग कसलं खोके आणि गद्दार हो? लाज वाटत नाही? लाज वाटत नाही तुम्हाला त्यांना बदनाम करायचा? तुम्ही त्यांना गॅटआउट केली, त्यांनी तुम्हाला गॅटआउट केलं. मग खोके आणि गद्दार आलं कुठून? याचं उत्तर उद्धव ठाकरे देणार नाही. सगळ्यांना काय वाटतं बाळासाहेबांचा मुलगा आहे, बाळासाहेबांचा मुलगा आहे, चेहरा साधा आहे, भोळा आहे. तसं नाही आहे. ते भोळ्या चेहऱ्याच्या पाठीमागे अनेक चेहरे लपलेले आहेत. आम्ही जोडणं बघितलं आहे, मी साक्षीदार आहे. मी अतिशय जबाबदारीने बोलतोय, दुःखानं बोलतोय, वेदनामुळे होत आहेत बोलताना, नाईलाजानं बोलतोय. अनेक गोष्टी मातोश्रीच्या आम्हाला माहिती आहेत ना. आम्ही तोंड उघडलं तर अडचण होईल, नाही बोलणार मी. खरं आहे सर. ॲक्च्युली तुम्ही सर्वात जवळचे आणि इतके बाळासाहेबांना आणि सगळं म्हणजे मातोश्रीपासून सगळे शिवसेना भवन आणि ती कार्यकर्ते सगळे तुम्ही जवळून सगळं पाहिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला खूप गोष्टी मनामध्ये तुम्ही बऱ्याच वेळा ते बोलून दाखवल्या. म्हणजे जेव्हा तुमचा चेहरा जेव्हा तुम्ही जात होता आणि ते डोळ्यात पाणी जेव्हा होतं त्या टायमाला, तेव्हा आम्हाला असं वाटलं की खरं काय आणि खोटं काय हे महाराष्ट्राला खरंच माहीत नव्हतं. कारण की आपला माणूस म्हणून तुम्हाला जेव्हा आम्ही विचार करत होतो तर लक्षात यायचं की हा का सोडतोय आणि हे व्यक्तिमत्व का सोडतंय शिवसेना. मग शिवसेना अशी नाही, उद्धव ठाकरेंनी ह्या मातोश्रीला का सोडत, तेव्हा आता नंतर आणखी एक गोष्ट सांगतो का सोडतोय. सगळ्यात आधी त्यांनी मला टार्गेट करायचा प्रयत्न केला. जसं मनोहर जोशींना व्यासपीठानं खाली उतरलं तसं सन्मुखानंदमध्ये कार्यक्रम होता आणि मी निघालो होतो. तर मला एकनाथ शिंदेंचा फोन आला, रामदाभाई तुम्ही येऊ नका, जसं मनोहर जोशींचं केलं तसं तुमचा करण्याचा तो निर्णय घेतला आहे आणि सगळी तयारी झालेली आहे. अरे बाप. मी 200 मुलं पाठवली सभागृहामध्ये, माझा मोठा मुलाला पाठवला मी निघालो. मी मराठा आहे, मी लढणार आहे, मी पळून जाण्यापैकी नाही. मला पुन्हा एकनाथ शिंदेंनी फोन केला आणि मला शिवाय मारून शपथ घातली, शपथ आहे तुम्हाला महाराजांचं तुम्ही याल तर. थांबलो आणि तरी माझ्या विरोधात घोषणा दिली मी नसताना पण. खरं आहे ते. हे कारस्थान उद्धव ठाकरेंचं. आणि मग त्यांनी काय केलं, माझा मुलगा दापोलीला आमदार आहे, त्याला पूर्ण संपाचा निर्णय घेतला. तिथं 2 नगर परिषदेच्या निवडणुका होत्या, त्या AB फॉर्म त्याच्या हातात एकही दिला नाही. राष्ट्रवादीचा माजी आमदाराला घेतला, शिवसेनेच्या बंडखोर माजी आमदाराला घेतला, त्यांना सगळे अधिकार दिले, AB फॉर्म त्यांच्याकडे दिले आणि ह्याला बाजूला करून टाकला तिथून. एवढंच नाही, अनिल परब तिथे पालकमंत्री होते, त्यांनी कोट्यावधी फंड योगेश कदमना माझ्या मुलाला बाजूला करून बाकीच्यांना फंड दिला आणि याला संपवायचं, पूर्ण संपून टाकायचं राजकारणातून. आम्ही काय केलं पाहिजे नेमकं, तो जाऊन भेटला उद्धवजी, मला भेट पाहिजे, माझ्याकडनं काय चुकलं असेल तर मला सांगा, मी राजीनामा देतो, पण मला संपूर्ण का असे सांगतोय योगेश, तुला बोलवतो, तुला वेळ देतो मी, तुला बोलवतो. ते आजारी असताना हॉस्पिटलमध्ये मिटिंग घेतल्या. बापरे. आजारी असताना हॉस्पिटल मिटिंग घेतल्या. त्यामध्ये सुभा देसाई होते, अनिल परब होते, विनायक राव होते, मिलिंद नार्वेकर होते, 5 जण होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 5 जणांना 5 चिठ्ठ्या दिल्या आणि तर मतदान घेतलं. मतदान घेतलं हॉस्पिटलमध्ये. हो, योगेशच्या बाजूने कोण आहे आणि त्याच्या विरोधात कोण आहे, ओ माय गॉड, तिथे हॉस्पिटलला. हे वास्तव आहे. आणि त्यावेळेला विनायक राऊत आज आहेत, त्यांनी योगेशच्या बाजूने मत मांडलं. चांगला मुलगा आहे तो, नका त्याला संपू. सुभा देसाईंनी जास्त आग्रह झाला, नाही संपून टाकायचं. त्या मिटिंगमध्ये योगेशचे सगळे कार्यकर्ते तालुकापासून सगळ्यांची हकालपट्टी करून टाकली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना सगळी पदं देऊन टाकली जाहीरपणे. अनिल परब जाऊन तिथे घोषणा, अनिल परब जाऊन घोषणा देतोय, तो काढतोय. असं पण शिवसेनेच्या इतिहासामध्ये कधी घडलं नव्हतं. असं आम्ही काय केलं पाहिजे नेमकं मग? तेव्हा काय एकनाथ शिंदे गेले नव्हते ना, तेव्हा गुवाहाटी काही विषय नव्हता ना. याच्या पाठीमागे उद्धव ठाकरेचा नेमका उद्देश काय होता?
सर हा एक वेगळा भाग आणि दुसरा एक भाग म्हणजे विरोधी पक्षात जे आता लोक कामं करतायत. सर तुम्हाला एक एक नेता म्हणून म्हणजे आपण बघतो ना की हे 5-6 विरोधी नेते असतात, पक्षनेते किंवा कोणी. त्यातला एखादा असा व्यक्ती जो तुम्हाला आवडतो सर, की ज्याची एक कामाची पद्धत चांगली आहे. म्हणजे एक वेगळाच हे म्हणून सर. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगू, हां. मला प्रवीण दरेकरचं काम फार आवडायचं. ओके. त्यावेळेला त्याला विधान परिषदला विरोधी पक्षनेते होते. हं. टू द पॉईंट तो सभागृहामध्ये बोलत होता. आणि विशेषतः एखादी घटना घडली तर त्या ठिकाणी जाऊन तो सत्ताधाऱ्याच्या आधी पोचायचा पटकन. ओके. आणि ते सभागृहामध्ये म्हणायचं. ते सभागृह बाकीचं सगळं ठीक आहे, पण मला प्रवीण दरेकरांचं काम अतिशय भावलं, आवडलं मला ते. मला आवडलं काम त्यांचं. आणि काँग्रेसमधला वगैरे एखादा नेता किंवा भाजप आणि शिवसेना व्यतिरिक्त? तुम्हाला मी खरं सांगू, मला गडकरींचं काम आवडतं. ओके. गडकरी स्पष्ट वक्ता आहे, दिवस रात्र मेहनत करणारा माणूस आहे. बाळासाहेबांनी अनेक वेळा त्यांची पाठ थोपटली. बाळासाहेब आणि गडकरींच्या मुळं आज मुंबई पुन्हा रस्ता झाला. वास्तव आहे. गडकरींच्या मुळं मुंबईमधले सगळे ब्रिज झाले ते त्यांच्यामुळे झाले, हे वास्तव आहे. अतिशय काम करणारा माणूस आहे गडकरीजी. त्या राजकारणामध्ये त्यांना कदाचित आता दाबण्याचा प्रयत्न असेल तो त्यांचा भाग आहे. मी न बोललं चांगलं, पण गडकरींचं काम मला फार आवडतं, प्रचंड आवडतं. सर तुम्ही राजकारण जेव्हा करत नसता, जेव्हा तुम्ही घरी असता किंवा तुम्ही तुमचा विरंगुळा म्हणून किंवा एका छंद म्हणून काही असं जोपासता, जो एखादी गोष्ट नाही, मी मोकळा असतो तेव्हा पुस्तक वाचतो. पुस्तकं वाचता? विशेषतः ऐतिहासिक पुस्तक जास्त वाचतो. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज ओके. वगैरे सगळे असे. तुम्हाला आवडलेलं एखादं पुस्तक की जे तुम्ही वाचता, तुम्हाला आवडलं खूप? अनेक मला छत्रपतींच्या पुस्तक वाचायला अतिशय आणखी आवडतं. मी एक पुस्तक 3-3, 4-5 वेळा वाचलेत. मी स्वतः पुस्तक लिहिलं आहे आमचं कदम कुळाचं. ओके. मी स्वतः एक पुस्तक लिहिलं आहे. कदमांचा जन्म कसं झाला, कदम कसे होते, कुठून आले, ओके. किती वर्ष राज्य केलं, कर्नाटकमध्ये किती केलं, गोव्यामध्ये किती वर्ष राज्य केलं, काबूलमध्ये पहिली राजधानी कशी होती कदमांची, हे सगळ्या ह्याच्यात मी एक पुस्तक लिहिलं आहे. मागे मागे गेलात का? हो, मी तुम्हाला ते देईन पुस्तक. मी नक्की आवडेल सर, कारण की हे वेगळं. आता ह्या कुळा आणि ह्याच्यात सुरू विषय आल्या म्हणून तुम्ही ऑब्वियस मराठा सर, आणि आता जरांगे पाटील ज्या पद्धतीने आंदोलन वगैरे करतायत, आणि काय वाटतं सर हे? पहिली गोष्ट, जरांगेंचं मला अभिनंदन केलं पाहिजे. नंबर 1 की त्यांनी चांगली भूमिका घेतली. त्यांच्यामुळं आज 10% मराठा समाजाला आरक्षण मिळालं. खरं. त्यांनी जे आंदोलन घेतलं, आक्रमकता घेतली, त्यामुळे सरकारला शेवटी ते निर्णय घ्यायला लावला. जे अपेक्षित होतं झालं, पण त्यानंतर त्यांनी जे बदल चालू केलं आणखी, ते चुकीचं आहे असं मला वाटतं. ते फसवेगिरी मराठा समाज असं मला वाटतं. मग ते पॉलिटिक्स आलं त्याच्यामध्ये असं मला वाटतं. सगळे सगळे आता मला सांगा, 20% 30% लोकांनी आंतरजातीय विवाह केलेत, ते मराठी कसे होतील? शक्य नाही. बरोबर. कसे होते मला सांगा तुम्ही? आमच्या कोकणामध्ये एक म्हण आहे, एखादी मुलगी मोडायची असेल तर द्याजामध्ये मोडायची. म्हणजे काय त्याला म्हणतात, नवीन शब्द तो, अधिक मुलीच्या लग्नासाठी पैसे मागत होतं ना पहिल्यांदा, हुंडा. म्हणजे हुंडा जास्त मागला की लग्न मोडलं. तसं मग हे त्यांनी जे चालू केलं ते नंतर चुकीचं होतं. बाकी सुरुवातीला त्यांनी जे घेतलं, आंदोलन केलं, त्यांनी उपोषण केलं, ते मुंबईपर्यंत पोचले. स्वतः मुख्यमंत्री त्यांचं उपोषण सोडायला गेले, स्वतः मुख्यमंत्री नवी मुंबईला गेले, त्यांनी आश्वासन दिलं. विशेषतः पहिला मुख्यमंत्री महाराष्ट्राचा, मराठा समाजाचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून शपथ घेऊन सांगितलं की मी तुम्हाला देणार नाही. खरं. आणि ते केलं. त्यांनी थांबायला हवं होतं, कुठेतरी थांबायला पाहिजे. कसं बघा, तुटे पण ताणलं की तुटतं. बरोबर आहे. ते नको व्हायला होतं. फार उंची वाढली होती त्यांची, जरांगेची फार उंची वाढली होती. सर तुम्हाला राष्ट्रीय राजकारणामध्ये किती रस आहे? नाही. कारण की तुमचा आता मुलगा राजकारणात सर, आता दोन्ही मुले आहेत. दोन्ही मुले आहेत. हा, एकाला मला मोठ्याला दिल्लीमध्ये पाठवायचं आहे. ओके. दिल्लीमध्ये पाठवायचं आहे, तर सगळ्याच गोष्टी मी आता उघड करणार नाही. पण मोठ्याला दिल्लीत पाठवायचं आहे. जो छोटा आहे तो 100% मंत्री होणार. स्वतःच्या मेहनतीतून प्रचंड हुशार आहे योगेश. 100% मंत्री होणार. आज नाही तर पुढच्या टर्मला मंत्री होणार, पण 100% होणार तो. सर तुम्ही मुलांना काय सांगता घरी की राजकारण, आज तुमचं राजकारण वेगळं होतं, सांगायची आवश्यकता नाहीये. कसं असतं, माशाच्या पिल्लांना पोहायला शिकायला लागत नाही. तुम्हाला मी सांगतो, मुलांना काही वेगळं संस्कार जे आपल्या घरचे असतात ना, तेच मुलं घेतात. आणि मी सांगतो, अख्ख्या जगातला सगळ्यात सुखी बाप म्हणून मी स्वतःला समजतो आज.
जगातला सगळ्यात सुखी बाप कोण असेल तर रामदास कदम असं मी समजतो. माझी मुलं अतिशय चांगली आहेत, निर्व्यसनी आहेत, कुठेही घमंड नाही. मी एका मंत्र्याचा मुलगा म्हणून कधी वागले नाहीत. खरं विनम्रपणे लोकांचं वागतात. आज देखील मला त्यांचं वागणं बघून समाधान होतं. अनेक वेळेला मला फोन येतात, भाई तुमची मुलं अशी आहेत, पायाला हात लावतात, वागतात, नम्रपणे बोलतात. आणि मेहनत, आणखी कष्ट, आणखी आपल्याला काय हवं आहे. आज ते कन्स्ट्रक्शनचं काम करतात, दोघे भाऊ, बांधकाम त्यांचं आहे, बिल्डिंग बनवतात. मला चाव्या देताना मला बोलवतात, माझ्या हातात चाव्या देतात. आपल्याला समाधान वाटतं ना खरं की माझ्या मुलांनी 10 बिल्डिंग बनवल्या, 20 बिल्डिंग बनवल्या, चाव्या माझ्या असतात ते देत आहेत. आणखी कुठलं समाधान आपल्याला हवं आहे. आम्ही झोपड्यामध्ये वाढलेली माणूस मी, आज लोकांना बिल्डिंगच्या फ्लॅटच्या चाव्या माझ्या हस्ताने दिल्या जात आहेत. आणखी वेगळं समाधान कुठलं हवं आहे. मला वाटतं एक गोष्ट असते की सर सगळं आपण किती कष्ट केले तरी नशीब हा एक विषय असतो. तुम्हाला काय वाटतं देव ह्या संकल्पनेवर तुमचा काय विश्वास नाही, सांगतो तुम्हाला, देह हवी खाटल्यावर होत नाही. देवाचं नाव घेतलं आणि खाटल्यावर बसलं तर मिळतं असं नाही. असेल माझं हरी तर दिल खाटल्यावरही नाही ना. तुम्हाला दिवस रात्र मेहनत केली पाहिजे, कष्ट केले पाहिजे, तेच देव. कष्ट मेहनत म्हणजेच परमेश्वर, हे मी समजतो. मी आज जो जिवंत आहे ना, जवळजवळ 23 लोकांना पोलिसांनी एन्काउंटर केलंय. आज साळसकर जिवंत नाही, पण ज्यांनी ज्याने माझ्या सुपाऱ्या घेतल्या त्या 23 लोकांना साळसकर एन्काउंटर केलंय. मग मी नशिबान जगलो असं म्हणतो मी, ते चालेल. अनेक गोष्टी अशा आहेत मी नाही उघडपणे बोलू शकणार. बरोबर नाही बोलू शकणार. आज साळसकर जिवंत नाही. मी दाऊद समोर लढलो नव्वदला. माझा जो उमेदवार होता त्यासोबत दाऊद ओपन होता, तेव्हा वॉन्टेड नव्हता दाऊद नव्वदला. त्यासमोर मी संघर्ष केला आहे, त्यासमोर लढलोय मी नव्वदला. प्रचंड संघर्ष केला आहे. एका नेत्याने तर छोट्या राजनला फोन केला होता, तू सांगशील तेवढे पैसे मी पाठवतो, याला उडव. तर मी नाव देणार नाही, नाव सांगणार नाही. हे सगळ्यांना बाहेर पडलोय ना मी, तो नशिबानं पडलोय असं म्हणेन मी. कधी कधी वेळ, आणि कधी कधी असं खूप मेहनत करतो पण आपला टाइम नसतो चांगला, आणि कधी कधी काहीच नाही करत पण अचानक एखादी गोष्ट. तुमची नीतिमत्ता महत्वाची. तुम्हाला मी आणखी एक सांगतो, नीतिमत्ता महत्वाची. हो, मी आणखी एक सांगतो. मी मराठवाड्यामध्ये मला पालकमंत्रीपद दिलं संभाजीनगरला. मला उद्धव ठाकरेंनी रत्नागिरीत कधीच पाठवलं नाही, कारण माझ्या कोकणापासून त्यांनी मला नेहमी लांब ठेवायचा प्रयत्न केला. बाळासाहेब असते तर मला पण कोकण दिलं असतं. खरं मला कोकणात पाठवली कशासाठी? फक्त नारायण राणेसोबत संघर्ष करण्यासाठी मला कोकणात पाठवलं. पण नारायण राणे मित्र आहेत तुमचे, मी सांगतो ना. नाही, मित्र पण नाही आणि शत्रू पण नाही. आता एक दिवस होते, एक वेळचा आम्ही जवळ होतो, ताटात जेवत होतो, तेव्हा वादच नाही. पण मला तिथं पाठवला संभाजीनगर. आणि तुम्हाला मी सांगतो, इतकी सेवा केली मी जनतेची. 50% आत्महत्या मराठवाड्याच्या रामदास कदम कमी केल्या आहेत. मी कमी केले. उद्धव ठाकरेच्या हस्ते मी एवढं वाटप केलंय, तिथे लाखो लोकांना धान्य वाटप केलंय. 1000 मुलामुलींची लग्न लावलेत. 1000 सोन्याची मंगळसूत्र बनवलेत 1000 महिला मुलींसाठी. आणि मातोश्रीनं रश्मीवन्या पाठवलेत मंगळसूत्र, असं त्यांच्या नावाने मी दिली. तिथे 1000 मुलींचा संसार उभा करून दिला मी. प्रत्येकाला 75 भांडी संसाराला लागतात, तेवढी भांडी. त्या मुलीच्या अंगावरती हळदीची साडी, तिला पैठणी साडी, तिच्या हातात घड्याळ, 1 तोळ्याचं मंगळसूत्र, त्या भावाला नवरदेवाला सूटबूट, त्याच्या हातात घड्याळ, 75 भांडी संसाराची, 1 स्टीलचं कपाट, 1 टेबल, 2 खुर्च्या, 1 पलंग, 2 उश्या, 2 चादरी, असा 1000 लोकांना संसार दिला मी सगळं. आणि आत्महत्या थांबवल्यात. मी 14 मुद्दे काढले होते. 14 मुद्दे काढले होते. एक फॉर्म काढला होता मी. त्यामध्ये एक कमिटी नेमली 5 लोकांची. तिथला ग्रामसेवक, तिथला तलाठी, तिथला हेडमास्तर, तिथला कृषी अधिकारी, तिथला डॉक्टर, पशुसंवर्धनाचा मुलांचा डॉक्टर, 5 लोकांची समिती केली प्रत्येक गावामधलीच. आणि त्यांनी प्रत्येक घरात जायचं आणि एक फॉर्म काढला होता मी. ते फॉर्म भरून घ्यायचं. त्या घरामध्ये गेल्यानंतर तिथे किती लोक आहेत, मुलं किती आहेत, शाळेत जाणार किती मुलं आहेत, त्यांची फीस दिलेली आहे का, फी बाकी आहे का, लाईट चालू आहे का, लाईट बिल भरायचं बाकी आहे का, कर्ज काढलं आहे का, खाजगी सावकाराचं काढलं आहे का, किती काढलेलं आहे, बँकेचं काढलेलं आहे का, नोटीस आलेली आहे का, थकलं आहे का कर्ज, त्या मुलीचं लग्न झालं आहे का, घरामध्ये फ्रीज चालू आहे का, टी व्ही चालू आहे का, मोटरसायकल आहे की 4 चाकी गाडी आहे की काहीच नाही आहे. शेवटी अगदी घरात खाण्याची किती परिस्थिती कशी आहे, कधीही आत्महत्या होऊ शकते का, असे 14 मुद्दे दिले होते. ते मुद्दे प्रत्येकांना भरून घेतले. 5 दिवसांमध्ये अख्ख्या गावागावाचा मी सर्वे करून घेतला, गावची कमिटी बनवून.
आणि 15 दिवसामध्ये माझ्या हातात जे आलं, त्यामुळे कधी आत्महत्या करतील त्या लोकांना मी शासनाची सगळी मदत दिली, सगळी मदत दिली. 1 कोटी भरायचे होते लोकवर्गणी, ती माझी स्वतः भरली पैसे, आणि अशा लोकांना सगळं मोफत दिलं. एक मी पाहिलं, मी 15 किलो गहू, 15 किलो तांदूळ, 5 किलो साखर, 5 किलो डाळ, 1 किलो चहा पावडर, 5 किलो गोडं तेल, 5 किलो कांदे, 5 किलो बटाटे, 1 मोती साबण, अशा 14 वस्तू दिल्या. प्रत्येकाला 65 किलोचं एक किट. एक बाई आहे ना, म्हातारी बाई, ती गळत होती. मी गाडी थांबवली, उतरलो खाली. आजी काय करतेस? अरे बाबा, हे 5 एवढं आम्ही कधी बघितलं का एका वेळेला? हे 5 किलोचं हे कॅन आहे ना, हे आम्ही कधी बघितलं नाही, हे कधी बघितलं नाही. तुला खूप मला डोळ्यात पाणी येत आहे, आनंद असं येत आहेत. हे मिळवलंय पुण्य मी. खरं आहे. तुम्ही नशिबाचा भाग म्हणतात ना, हे पुण्याचं काम आहे. आयुष्यामध्ये स्वतःसाठी जगला तो मेला, दुसऱ्यासाठी जगला तो काय होता जगला. क्या बात आहे. हे तुम्ही ज्या वेळेला अंगीकार ना, पैसे काय कळतात तुम्हाला? जाताना तुम्ही आज आहात, 1 तासानंतर असाल की नाही तुम्ही सांगू शकणार नाही. सगळं इथंच, गाडी, बंगला, माडी, इमला, पैसा, जमीन, जागा, सगळं इथंच. हे ज्याला कळलं ना, त्याला सगळं मिळतं. मग हे ज्या माणसाला ज्याला कळलं, काय ना प्रॉपर्टी, तुमची मुलं हीच तुमची प्रॉपर्टी. मुलांना घडवा चांगले, त्यांना स्वतःच्या पायावर उभे देत, त्यांना ऐकतं दिलेत ना तुम्ही 50-100 200 कोटी, ते जाऊन बाळमध्ये बसतील, बिघडतील. ते स्वतःच्या कष्टानं कमवलेल्या पैशाची त्यांना राहते ना, मी कमवलं हे पैसे. मुलं तुमची बाद होणार नाहीत. आता आदित्य म्हणे रात्री 11 वाजता येतो, जातो बाहेर आणि सकाळी येतो. कुठं जातो रात्री तो? नाही, वाईवडून घेऊ नका. का हे का कुठला पैसा, कसली मस्ती, कुठं रात्री जातो तो? नाईट लाईफ कसली? हे नको व्हायला. आपण लोकांना फसवतोय. मला जेव्हा मुलं म्हणतात ना, जेवढा माझा मुलगा सभागृहामध्ये भाषण देतो, बोलतो, मला फोन येतात मंत्र्यांचे हातून की भाई तुमच्यापेक्षा चांगलं योगेश बोलतो, बाप सवाई बेटा. आणखी काय समाधान हवं आहे? हेच समाधान आपल्याला, हेच समाधान आहे. आणि म्हणून हे सगळं बाळासाहेबांच्यामुळं. कोण? रामदास कदम. आमच्या जीवनामध्ये बाळासाहेब नसते तर रामदास कदम शून्य, बिलकुल शून्य. मी त्यावेळेला एक विरोधी पक्षनेता असताना पुस्तक लिहिलं आहे, त्याच्यावरती बाळासाहेबांनी मला हे लिहून दिले. ते सुरुवातीचं पहिलं पान आहे, ते साहेबांनी लिहिलं आहे. खूप छान. मी देईन तुम्हाला पुस्तक. ते खूप माझी पाठ थोपटले त्यांनी. तर त्या आयुष्यामध्ये आम्ही हे कमावलं, आयुष्यभर संघर्ष केला, आयुष्यभर दान केलं. 10 कोटी रुपये आम्ही दिले, जमा केले, उद्धव ठाकरेच्या संस्थेत जमा केले. 10,000 चेक दिले 1,000 लोकांना, गरीब शेतकऱ्यांना. अनेक गोष्टी केल्या. लाखो लोकांना आम्ही धान्य वाटप केलं. या आदिवासी पाड्यामध्ये तर 200 ट्रक मी उद्धव ठाकरेंनी झेंडा लावायचा आणि मी आदिवासी पाड्यामध्ये सगळं वाटप करून यायचं. सर, हीच तुमची पुण्याई ॲक्च्युली ती मुलांमध्ये आणि कुठेतरी ती दिसते. सर, वाटतं कधीतरी मुख्यमंत्री व्हावं? एक वेळ वाटायचं, आणि मला असं वाटायचं मी आता मुख्यमंत्री होईल 2009 सालामध्ये. का तेव्हा विधानसभेचा विरोधी पक्षनेता होतो. आता विरोधी पक्षनेता पुढचा मुख्यमंत्री असतो जनरली, असा थोडंसं वाटलं होतं तेव्हा. आणि बाळासाहेब असतं तर ते झालं असतं. त्यावेळेला मला दापोलीमध्ये तिकीट दिली नाही. मला गुहागरला तिकीट दिली मुद्दाम उद्धव ठाकरेंनी, आणि आनंद गीतेनं सांगून मला पाडलं तिथे. ते सगळ्यात दुःखद गोष्ट. उद्धव ठाकरेंनी मला पाडलं. मग बाळासाहेबांनी मला विधान परिषदेला घेतली मुंबईला, आणि तेव्हाच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं. हे वास्तव आहे. काही पण करून त्याला मुख्यमंत्री व्हायचं होतं. अजून मला एक गोष्ट आठवते, ज्या वेळेला मनोज जोशींची केस चालू होती आणि त्यांचा निकाल लागणार होता, सगळ्यांना वाटलं होतं मनोजच्या विरोधात निकाल जाईल म्हणून हे महाशय मुख्यमंत्री बनण्यासाठी, मला पण मीच त्यांच्यासोबत त्यावेळेला होतो, हे नागपूर आले होते उद्धव ठाकरे. आज निकाल लागेल, जागा खाली होईल, उद्या मी शपथ घेईन, राज्यपालांना कसे बोलवायची, कुठं शपथ घ्यायचं, सगळं मी होतो सोबत त्यांच्या. तर ही राक्षसी स्वप्न जे उद्धव ठाकरेंमध्ये होती, त्यामुळे पक्षाचं पण फार नुकसान झालं. राज ठाकरेंबद्दल काय वाटतं सर तुम्हाला? राज ठाकरेंनी आम्ही अतिशय जवळचे मित्र दोघेजण. तेच म्हणून विचारलं. दोस्तीसाठी माणूस तो फार चांगला आहे. उद्धव ठाकरेसारखा आतल्या गाठीचा नाही आहे, कपटी नाही आहे राज ठाकरे. मोकळ्या मनाचा आहे. जे मी कसं कधी कधी चिडतो, बोलतो, वागवतो आणि प्रेम करतो, तसंच राज ठाकरेंचा फार चांगला माणूस आहे, स्वभावानं चांगला आहे. एक फक्त म्हणजे मला असं वाटतं, तो माणूस
आपल्या घराच्या बाहेर जास्त पडत नाही. 6 महिन्यानं वर्षानं मस्तपैकी केस बीस चांगले मेकअप करतो, मस्तपैकी छान चिकना बनतो, एक सभा देतो, ह्याला ठोका त्याला ठोका. मग ते काय म्हणतात त्याला, गाड्या जातात त्याला काय म्हणतात ते तुमचं नाका, टोल नाका काय इश्यू होऊ शकतो का हो गाड्यांचा? तुम्ही घ्या ना, शेतकऱ्यांसाठी आंदोलन घ्या ना, जाऊन शेताच्या बांधावर बसा ना. अहो शेतकरी राज ठाकरेंना डोक्यावर घेतले असतात, नाचले असते अक्षरशः. दिवसा लोकांना वीज मिळत नव्हती त्यावेळेला. घ्या ना हे विषय तुम्ही हातामध्ये, घ्या ना विषय हातमध्ये. विषय शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जर पुढाकार घेतला असता राजसाहेबांनी, लोक वेडी झाली असती, उद्धव ठाकरे विसरून गेले असते लोक. कारण राज ठाकरेमध्ये बाळासाहेब दिसतात, त्यांच्या चेहऱ्यामध्ये त्यांच्या हावभावामध्ये बाळासाहेब दिसतात. तुम्हाला मी सांगतो, हा माणूस फक्त जाऊन शेताच्या बांधावर उभं राहिला असता, वाडी सत्य आहे बघा, वाडीत गेला असता, गावागावात गेला असता, जिल्ह्यात गेले असते, तालुक्यात गेले असते, रान उठवलं असतं. उद्धव ठाकरेला विसरून गेले असते लोक, त्याला पुन्हा फोटोग्राफी पाठवली असते. हां, मी जबाबदार बोलतोय, याच्याकडे काही नाही याच्याकडे. तेवढा वीक पॉईंट त्या माणसाचा आहे. मग दुपारपर्यंत 5-6 पत्रकार घेऊन बसायचं. आता मी पुढं काय बोलत नाही, पण ते घर सोडत नाही, त्यांची मोठी चूक आहे. ते गेले पाहिजेत. मगाशी कोणती म्हटलं 14 आमदार होते ते का गेले? नको जायला होतं. 14चे 25-30 आणि एकाच वेळेला पहिल्या वेळेला म्हणजे बाळासाहेबांना जेवढं यश मिळालं नव्हतं तेवढं यश राज ठाकरेंनी मिळालं होतं. खरं, त्याच्यापेक्षा यश चांगलं मिळालं होतं. पहिल्यांदा फक्त एकच आमदार होता ना बाळासाहेबांच्याकडे. खरं, त्यांच्याकडे एकदम 14 झाले होते. 14चे 25, 14चे 30, 14चे 40 आकडा वाढत जायला होता. आणि राज ठाकरे काय मागत होते त्यावेळेला? फक्त 2 जिल्हे मागत होते. मला फक्त पुणे नाशिक द्या, बाकी उद्धवनी सगळं बघावं. पण उद्धवचा शब्द काय होते? एक मॅन में 2 तलवार नाही होती, सगळं मलाच पाहिजे. कालचक्र आहे सर. आणि नाही, गैरफायदा घेतला. खरं तर त्यावेळेला अध्यक्ष राज ठाकरेच व्हायला होते, पण राज ठाकरेंच्या वरती दबाव आणून काही लोकांनी राज ठाकरेंना सांगितलं की तुम्हीच नाव द्या यांना अध्यक्ष म्हणून बनवा. तिथं ती एक चूक झाली राज ठाकरेंची, आयुष्यातली मोठी चूक एक ती झाली. ती चूक झाली. मी साक्षीदार आहे. राज ठाकरेंनी आम्ही दोघं सोबत बसायचो, आम्ही दोघं शिकायला जायचो आमच्या गावी खेळला, अगदी जवळ संबंध. आणि त्यांचं कसं तुम्हाला मी सांगतो, आज काही लोकांना माहिती नाही. उद्धव ठाकरे असं होतं, राज ठाकरेसोबत जे असतील त्यांचा पत्ता कट करून टाकायचा. त्यांना तिकीट द्यायची नाहीत, त्यांना कुठली पदं द्यायची नाहीत, आणि गपचीप माणूस पाठवायचा. राज ठाकरेच्या घरी कोण यायचा त्यांच्या जवळ माणूस पाठवायचा. सगळ्यांनी त्यांनी बघायचं, नावं काढायची आणि उद्धव ठाकरे आणून द्यायची. मग जी नावं असतील ती सगळं संपली राजकारणात. मी अतिशय जबाबदार बोलतो आहे की इतका सूडपणे वागणारा उद्धव ठाकरे मी जवळना पाहिलंय. राज ठाकरे का बाजूला झाले तर मी आणि बाळा नांदगावकर हे दोघे जवळचे साक्षीदार आहेत. अतिशय नाईलाज होतं त्या माणसाचा, जे त्याला संपूर्ण टाकायचं. उद्धव ठाकरे का लावला होता? हो, राज ठाकरे सुरुवातीपासून होता पक्षामध्ये. खरं, हे वास्तव आहे, हे वास्तव आहे. सर तुम्ही इतक्या परखडपणे बोलता आणि जे आहे ते खरं जे मनात आहे तेच ओठांवर असतं तुमच्या, आणि त्यामुळेच तुम्ही बऱ्याच वेळेला राजकारणामध्ये शत्रूही तेवढेच निर्माण करता आणि मित्रही तुमचे तेवढेच आहेत असं बोललं जातं. पण सर एक गोष्ट मान्य करावीच लागेल की तुम्ही एकतर प्रेम करू शकता किंवा तुमच्यावर हेट करू शकतात लोक तुम्हाला, पण तुम्हाला निग्लेक्ट नाही करू शकत. एवढं तर 100% आहे. कारण की रामदास कदम हे असं व्यक्तिमत्व आहे या महाराष्ट्रातलं की जे ना बघून त्याचा चेहरा इतका प्रभावी वाटतो लोकांना की तो बघून असं वाटतं काहीतरी एक अपेक्षेने माणूस येत असतो. जेव्हा आम्ही येत होतो वर तर आम्हाला दिसलं की लोकांची आजही दारामध्ये जेवढी गर्दी आहे, जी गर्दी ह्यासाठीच असते काय काहीतरी एक माणूस काहीतरी गोष्ट देत असतो म्हणून ती. आणि तुमचं एक तुम्ही गोष्टची सच्चाई आहे जी दिसते, नीतिमत्ता तुमची, आणि तुम्ही जे आहे ते लोकांना सांगता आणि तेच तुमच्या मुलांमध्ये पण आलेलं आहे सर. सर तुम्ही एवढा वेळ आज आम्हाला हिसाब नीतीच्या छापा गाठायला दिलात. मुळात सर माझी माणसं ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही एक प्रणाम हस्तलिखित करतो. त्यामध्ये जी माणसं आम्हाला भेटतायत, जी मोठी ज्यांनी 50-50, 40 वर्ष काम केली, त्यांनी एक महाराष्ट्राला संदेश त्या वही आमची एक जी प्रणाम असेल लिहावा. महाराष्ट्राला आम्ही ते वाचून दाखवू जोस की तुम्ही काय जनतेला सांगाल सर तुमच्या ह्या. मी एवढंच सांगेन, लिहा तुम्ही. हां,
महाराष्ट्रातील शिवसेना प्रमुखांच्या मावळ्यानो, शिवसेना प्रमुखांचे विचार जिवंत असेपर्यंत विसरू नका. मरेपर्यंत शिवसेना प्रमुखांच्या भगव्या झेंड्याला अधिक तेज येईल अशी शपथ, अशा पद्धतीनं शपथबद्ध व्हा. आपला नम्र रामदास कदम. हे साहेबांचं एक वैशिष्ट्य होतं, बाळासाहेबांचं. त्यांच्याकडनं आम्ही शिकलोय. साहेब लिहिताना आपला नम्र लिहायचे खाली. कोणालाही पत्र लिहिलं तर आपला बाळासाहेबांचा का उत्तुंग विचारांचा व्यक्तिमत्व हे आपलं नम्र जेवढा खाली लिहितोय त्यावेळेला सगळ्यांना आश्चर्य वाटायचं. खरं. आणि त्यांच्याकडनं आम्हाला शिकून मिळाली आपला नम्र म्हणायची. थँक्स अ लॉट सर. तुम्ही जय महाराष्ट्र. तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि तुमच्यासारख्या अशा व्यक्तिमत्वाला आम्हाला भेटायची संधी मिळाली आणि एवढी गर्दी असताना तुम्ही वेळ द्यायला खूप खूप आभार सर. तर आज असे रामदास सर आपल्याला भेटले. खऱ्या अर्थाने रामदास आपल्याला जरी भेटले नाही तरी असे रामदास आपल्या आजूबाजूला आहेत आणि म्हणून आपण खऱ्या अर्थाने आपल्याला तो एक स्पिरिट मिळतो, एक विचार मिळतो. माझी माणसं या कार्यक्रमामध्ये असेच मोठी मोठी माणसं तुम्हाला पाहायला मिळतील, बघायला मिळतील, अनुभवायला मिळतील. बघत राहा माझी माणसं. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट द्यायला विसरू नका. आणि रामदास सरांची कुठली गोष्ट तुम्हाला आवडली ती कमेंटमध्ये नक्की करा, नक्की लिहा. आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू. तोपर्यंत जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र सर. धन्यवाद.